तुम्हाला फेरीवाल्यांनी तक्रार केली त्याची, फेरीवाल्यांनी तुमच्याकडे तक्रार केली की हा माणूस आमच्याकडे तक्रार करतो, याच्यावर तुम्ही कारवाई करा। साहेब मी तुम्हाला सांगतो, पूर्ण ऐकून घ्या मग तुमची उत्तरं द्या। साहेब एक लक्षात घ्या, फेरीवाल्यांच्या बाबतीत आम्ही सातत्याने तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो कारवाईमध्ये, पण त्याचा अर्थ तुम्ही एखाद्या फेरीवाल्याचं ऐकून कॉन्ट्रॅक्टर म्हणत असाल ना मध्ये, तर ते चुकीचं आहे। तुम्ही या दुकानदाराचा गाळा जर तुमचं म्हणणं होतं इलिगल होता, तर तुम्ही तो तोडायला पाहिजे होता, तुम्ही त्याला नोटीस द्यायला पाहिजे होती। तुम्ही ते न करता डायरेक्ट गाळा सील केला। उद्या त्यांनी जर ट्रेसपासिंगची गुन्हा दाखल केला तर तुम्ही कुठे जाणार आहात? तुम्हाला प्रयत्न करून बघायचा का तसा? साहेब तुम्ही अधिकारी आहात, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, वरचं बांधकाम खाली कोसळण्याची शक्यता आहे, यांनी जर पिलरला हात लावला असेल तर अशा ठिकाणी प्रशासनाने दुकानदाराचा गाळा फेरीवाल्यांच्या तक्रारीवरनं सील केला। म्हणजे फेरीवाला हटाव जी मोहीम सुरू आहे ती कुठेतरी थांबावी याच्यासाठी फेरीवाले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत। आणि त्याच्याच जे तक्रार करत होते, जे गाळेधारक की आमच्या गाळ्याच्या समोर फेरीवाले बसतात, त्या फेरीवाल्यांवर कारवाई न करता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराचा गाळा सील केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन फेरीवाल्यांशी चर्चा करा आणि मगच तुमचा सील उघडेल। यासाठी आज त्या वॉर्ड ऑफिसरला बोलून इथे जाब विचारलेला आहे आणि त्या दुकानाचं सील देखील ओपन झालेलं आहे आणि तिथे फेरीवाल्यांवर अजून कारवाईची तीव्रता वाढवायला सांगितलेली आहे। आपण बघितलं असेल तर गेल्या आठवड्यातच एका फेरीवाल्याने एका महापालिकेच्या अधिकाऱ्यावरती हात उचलला होता, त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कडक कारवाई केली आहे। फेरीवाल्यांना कुठली आम्ही मुभा देणार नाही। फेरीवाला ही जशी आपल्या लोकांची गरज असते ते फेरीवाला झोन प्रॉपर डिक्लेअर करून 150 मीटर पूर्ण क्लिअर ठेवण्यासाठी निर्देश आज आम्ही दिलेले आहेत। त्या अधिकाऱ्यांनी आता ती सील ओपन केली आहे, कुठलीही नोटीस न देता त्यांनी कारवाई केली होती, त्याची चौकशी करून जर अधिकारी दोषी आढळले त्यांच्यावर देखील कारवाई होईल। या गाळ्यांच्या संदर्भात विशाल शेटे, संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेलफेअर असोसिएशन यांनी तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही ती कारवाई केलेली आहे, कोणाच्याही दबावाखाली आलेली कारवाई केलेली नाही। मात्र फेरीवाल्यांना कुठेतरी वाचवावं, फेरीवाल्यांच्या म्हणण्यावरती केली आहे, तुमची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचं देखील आता सदस्यांनी सांगितलेलं आहे। नाही, त्याच्यासमोरच 54 गाळे पण सील केलेत आपण, महापालिकेचे जे गाळे होते ते पण सील केलेलेच आहेत ना। मग काय वाटतं की रोजची कारवाई चालू आहे, आमची दैनंदिन कारवाई चालू आहे। राजकीय लोक अशा प्रकारे तुम्ही कारवाई केल्यावर पाठी थांबवण्याचं काम सुरू आहे? नाही, असं काही नाही, त्यांचा आम्हाला व्यवस्थित सपोर्ट आहे आणि कारवाई रोज चालू आहे।